यावेळेस काही न ठरवता अचानक वंदे भारतने मी निघाली अक्कलकोट दर्शनासाठी। आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही मी असं सांगणार आहे की ज्याने तुम्ही सुद्धा कधीही ठरून अक्कलकोटला दर्शनासाठी जाऊ शकतात। आणि पण मग मी अक्कलकोट सांगून सोलापूरला का आलेली आहे, कारण की सोलापूरला केलेली आहे मी माझ्या राहण्याची सोय। इथे आता मला तर रात्रीचे 11 वाजले होते, त्याच्यामुळे रिक्षावाल्या काकांसोबत गप्पा मारत मारत माझ्या हॉटेलवरती पोहोचले। असं काहीतरी शॉर्ट मध्ये स्वीट आजचं माझं स्टे होतं। सकाळी 6:30 वाजता जाग आली आणि तयार होऊन मी निघाली अक्कलकोट साठी। दरवेळेस अक्कलकोट साठी आपल्याला सर्व सोयी सुविधा नाही अवेलेबल होत, त्याच्यामुळे यावेळेस मी सोलापूर वरून अक्कलकोटला जाण्याची तयारी केली। रिक्षामध्ये एक बाबा भेटले जे बस स्टँडला चालले होते, त्यांनी मला प्रॉपर अक्कलकोटच्या बसमध्येच बसवून सोडलं आणि बसमध्ये उभं राहून 40 मिनिटांचा हा प्रवास फक्त 36 रुपयांमध्ये मी केला, कारण आज होता स्वामींचा प्रकट दिन। मी पूर्ण दर्शनाच्या 3 ते 4 तास रांगेत लागण्याच्या तयारीमध्ये आलेली आणि इथे आल्यावरती झालं काही असं, काहीच गर्दी नाहीये। खरंच खूप लकी वाटतंय या ठिकाणी येऊन, काहीच गर्दी नाहीये। अवघ्या 5 ते 7 मिनिटांमध्ये माझं एवढं छान स्वामींचं दर्शन झालं, कारण मी सोलापूरच्या वंदे भारत ट्रेननी आली, ज्याच्यामध्ये मला रेल्वेची तिकीट सुद्धा निघाली आणि सर्व गोष्टी प्रॉपर झाल्या। पण वेळेवर दर्शनाचा एक फास्ट उपाय, रील आवडली तर लाईक आणि शेअर करा। श्री स्वामी समर्थ।